सदैव मानसा पुढेच जायचे, न मागुती कधी फिरायचे। किस्सा ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या मराठीमध्ये एक सुंदर अशी म्हण आहे की माणसाने नेहमी प्रगती केली पाहिजे। माणसाने थांबणं किंवा मागे वळून बघणं अयोग्य राहील। आज जर समाजात आपण नजर टाकली तर आपल्याला आढळते की आपल्या ह्या समाजामध्ये अनेक प्रथा आहेत, अनेक रूढी आहेत, अनेक पद्धती आहेत आणि वर्षानुवर्षापासून त्या पद्धती, त्या प्रथा समाजात आहेत, परंतु त्या चांगल्या आहेत की वाईट आहेत ह्याची आपल्याला कधी कल्पना नसते। म्हणून आपण ह्या रूढी, प्रथा पडताळून बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे। काही प्रथा चांगल्या असतात, काही रूढी चांगल्या असतात, परंतु काही प्रथा, रूढी माणसाच्या हितासाठी नसतात, तर त्याचा जन्म स्वार्थातून झालेला असतो आणि आपण ते अभ्यासून बघितलं पाहिजे। आणि आजची वाचने आपल्याला सांगत आहे की आपले जे नियम आहेत, आपले जे प्रथा आहेत त्या चांगल्या आहेत आणि त्यामागचा हेतू काय आहे किंवा त्या आपल्या चांगल्यासाठी आहेत का हे आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कधी कधी प्रथेचा जन्म कसा होतो अशीच एक गोष्ट आहे। एक मोठा मठ होता, मठामध्ये गुरुजी आणि त्याचे शिष्य राहत होते आणि त्यांचं जीवन चांगल्या प्रकारे सुरू होतं आणि काही काळाने त्यांना चहासाठी दूध हवं होतं आणि दूध बाहेर मिळत नव्हतं। तेव्हा त्यांनी आश्रमसाठी गायी खरेदी करण्याचा विचार केला आणि त्यांनी गायी खरेदी केल्या। त्या गायी त्यांना दूध देऊ लागल्या, परंतु तिकडे एक अडचण येऊ लागली। ती म्हणजे तिकडे उंदरांचा भरपूर सुळसुळाट होता आणि म्हणून त्या उंदरापासून आपलं संरक्षण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये पासून जो त्रास होतो त्यापासून आपलं जीवन सुरळीत होण्यासाठी त्यांनी काही मांजरी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी एक मांजर आणली। परंतु जेव्हा गुरुजी आणि शिष्य प्रार्थनेसाठी बसत असत तेव्हा ती मांजर उडी मारायची, सगळ्या ठिकाणी त्यांना त्रास द्यायची आणि म्हणून गुरुजीने ठरवलं की प्रार्थनेच्या अगोदर त्या मांजरीला बांधायचं आणि मग ते मांजरीला प्रार्थने अगोदर बांधू लागले, प्रार्थनेनंतर सोडू लागले। काही वर्षांनी ती मांजर मेली, दुसरी मांजर आली, परंतु त्यांनी गायी त्या मांजर बांधण्याची प्रथा सुरूच ठेवली। तदनंतर काही वर्षाने गुरुजी बदलले, शिष्य बदलले आणि जी लोक नवीन आले त्यांना वाटले की अशी प्रथा आहे की प्रार्थने अगोदर मांजर बांधायची आणि प्रार्थनेनंतर सोडायची। होय माझ्या प्रिय बंधू भगिनी, एक अशी एक झलक आहे की प्रथा कशा सुरुवात होतात। आणि आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो जे अनुवाद ह्या पुस्तकातून घेतलेला आहे, त्यामध्ये मोसे देवाने दिलेल्या नियमांविषयी सांगत आहे। तो सांगत आहे की आपण देवाने दिलेल्या आज्ञा, नियम पाळले पाहिजेत। इस्रायली जनतेमध्ये 613 छोट्या छोट्या आज्ञा होत्या आणि त्यातून त्यांनी 10 आज्ञा तयार केलेल्या, जे देवाने स्वर्गातून स्वतः दिलेल्या आणि त्यांच्या भवितव्यासाठी ही आज्ञा पाळणे फार महत्त्वाचं होतं, ही पद्धत ठेवणे फार महत्त्वाचं होतं। आजचं जे दुसरं वाचन आहे याकोबाच्या पत्रातून घेतलेलं आहे आणि याकोब आपल्याला सांगत आहे की देवाने येशूच्या रूपाने आपल्याला फार मोठी देणगी दिलेली आहे आणि आपला विश्वास आपल्याला दिलेला आहे। ही देणगी आपण स्वीकारली पाहिजे आणि विश्वासाने आपलं जीवन, कार्याने आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आजचं शुभवर्तमान सुंदर आहे। जेव्हा शास्त्री परुषी येशूकडे येतात आणि येशूला प्रश्न विचारतात, कारण यहुदी लोकांमध्ये एक प्रथा होती की जेवणा अगोदर हात धुवायचे आणि ह्या शास्त्री पुरुषांनी बघितलं की येशूचे शिष्य हात धुत नव्हते
आणि म्हणून ते येशूला प्रश्न विचारतात की तुझे शिष्य हात का नाही धुत. आणि येशू त्यांना सांगतो की प्रथा महत्वाची नाही, परंतु त्यापेक्षा महत्वाचा म्हणजे आपला आत्मा, त्यापेक्षा महत्वाचा म्हणजे दुसरा व्यक्ती. आपण त्या दुसऱ्या व्यक्तीची काळजी घेतो का? होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण मराठीत एक म्हण म्हणतो, लोकास सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. हीच परिस्थिती शास्त्री आणि परुषांची झालेली होती. त्यांना ह्या आज्ञा आवडत होत्या अशा नाही, पद्धती आवडत होत्या अशा नाही, परंतु त्यांना दाखवायचं होतं की ते नियम पाळतात, ते नीतिमान दाखवायचा प्रयत्न करत होता. आणि त्यांच्या ह्या वागणुकीला येशूने अगदी उत्तम प्रकारे उत्तर दिलेलं आहे की आपण इतरांची काळजी घेतली पाहिजे, नियमामागचा हेतू समजावून घेतला पाहिजे. समाजात ज्या अनिष्ट रूढी आहेत, पद्धती आहेत, त्या आपण सोडल्या पाहिजेत आणि तरच आपण जीवनात प्रगती करू शकतो आणि जीवनामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. तर आजच्या ह्या 22व्या सामान्य काळातील रविवारी आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करूया की आपण नियम पाळावे आणि परंतु त्यामागे येशूचा काय हेतू आहे ते आपण समजून घ्यावे.